दिसले आपल्याला राजूभाऊ, हे बघा डिफेंडर गाडीने आलेले आहे. अचानक आपल्याला राजूभाऊ दिसले, म्हणलं या मग तुम्हाला सांगतो की कसे दिसले आपल्याला राजूभाऊ. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा वाघमारे. आज जायचं आपल्याला राजूभाऊकडे, कारण की आपल्याला मोर्चा होता तर तिथे बोलावलं होतं, आपलं थोडं काम होतं. तर मग मी नाश्ता वगैरे केला आणि चला म्हटलं निघलो. मग वणीच्या रोडने निघलो तर हे दोघं दिसले, भूषण आणि आकाश भाऊ. आणि हे एकमेकांशिवाय राहू शकत नसे म्हणत होते, म्हणून दोघंही मिळून जात आहे. बघा गाडी चालवत आहे, चांगलं आहे म्हटलं. मग मी भूषण आलो इथे हॉलमध्ये, कारण की आपल्याकडे एक काम होतं, रजिस्टर घेऊन आलो होतो आपण. बघून घ्या, चाललो आता फाल्गुन भाऊ बघावं लागेल कुठे आहे तर, नाही काय. हे बघा इकडे काम आहे, भाऊचा मोर्चा आहे आज, त्यासाठी आलेलो आहे. तिकडे होता फाल्गुन भाऊ, बघून घ्या दिसला का फाल्गुन भाऊ. बोलत होते कोणासोबत तरी, तर चांगलं आहे म्हणलं. मग आपण घेतली अंदर जायची एंट्री, रजिस्टर होतं आपल्याकडे. चाल म्हणलं अंदरचा माहोल बघूया म्हणलं कसं काय आहे. तर बघा कसा खतरनाकपैकी माहोल आहे, एक नंबर स्टेज वगैरे. मी म्हटलं आपलं लग्न पण असं हॉलमध्ये झालं पाहिजे म्हटलं, कारण की बघा ना किती खतरनाकपैकी वातावरण आहे. तर आहे की नाही. मग मी निघलो मग रजिस्टर घेऊन. तिकडे दिसलं आपल्याला फाल्गुन भाऊ बसून, चांगलं आहे म्हणलं. बघून घ्या इकडे खतरनाकपैकी कसं सायलेंटमध्ये वातावरण आहे. तर आता तर जास्त गर्दी नाही, आता काहीच गर्दी व्हायचीच आहे, कारण की स्टार्टिंगला आम्ही आलेलो आहे, कारण की आपलं काम आहे म्हणून, नाही का. मग होतात गर्दी, मग तरी तर लाट ठेवायला आपण जागा नाही राहत, तितकी गर्दी असतात, नाही काय. असं आहे. हे बघा भूषण इकडे. आणि मग इकडे आपण फोटो काढून घेतले एक दोन. कसे वाटले तुम्हाला माझे फोटो सांगा बरं. आणि मग इकडे आता आले, या कोण भाऊ आहे का माहिती नाही. इकडे गाड्या लावणं चालू आहे आणि इकडे आपण रजिस्टर घेऊन आहो. आणि तिकून येताना गाडी घेऊन जात आहे कुठं तरी, वाटते कुठं जायचं का. बुलेट घेऊन चालवतात येत नाही तरी पण गेला तो बुलेट घेऊन. हे बघा अरे राजू भाऊ दिसले का तुम्हाला. राजू भाऊ बघा, ड्रायव्हर असून ड्रायव्हरला गाडी चालवायला नाही दिली भाऊने, स्वतः भाऊ गाडी चालवत आले डिफेंडर. कारण की डिफेंडर गाडी चालवायला मजाच अशी वेगळी येते मित्रांनो. आपली पण डिफेंडर गाडी येईन का रे, तर फॉर्च्युनर आली पाहिजे आपल्याला भरपूर, डिफेंडर तर नाही. मग भाऊनं भाषण वगैरे दिला आणि आता भाऊ चालले कुठं घरी. चला मग आपण पण जातो आपल्या घरी, कारण की आपलं पण काम झालेलं आहे. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला. चांगला वाटला तर गुड सांगा, नाही वाटला तर बॅड सांगा. चला मग बाय बाय, भेटूया पुढच्या